नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी जातो राईडला। आज वीकडे आहे आणि राईडला आज माझ्याबरोबर ऋषिकेश आहे। जसं तुम्ही बघू शकता तो ड्यूक 200 घेऊन आला आहे। सध्या मी आहे पनवेलला, कळंबोली रोडला। तर आम्ही आता इथे JNPT हायवे पकडून सरळ जाणार आहे ओल्ड लोणावळा हायवेवरून। तर मित्रांनो, आम्ही आता JNPT कनेक्ट केलं आहे। माझ्याबरोबर आहे मागे ऋषिकेश, तो आहे ड्यूक 200 वर आणि आम्ही आता चाललो आहे कारवी फ्लावर फेस्टिवल। आता ते कारवी फ्लावर्स आहेत नक्की की दुसरे कुठले फ्लावर्स आहेत हे तुम्हाला तिकडे गेल्यावरच मी दाखवेन। आता वाजले सकाळचे 7:30, आम्ही आहे पनवेलला। मला ॲक्च्युली भरपूर लेट झालं आहे, तर ते फ्लावर्स कदाचित गेले पण असतील, आम्हाला काही अंदाजा नाही। आम्ही राईडच्या हिशोबाने निघालो आहे, तर आम्ही आता राईड करत जाणार फटाफट। रस्ता फटाफट कवर करू आणि पहिला पोहोचेल लोकेशनला। आता ते आहे टायगर पॉईंटच्या पुढे MB व्हॅली आहे। तर MB व्हॅलीला आम्ही जाणार आहोत, जिथे आम्हाला पूर्ण ओपन लोकेशन भेटेल, जिथे सगळे फ्लावर्स आहेत तिथे मी शूट करणार आहोत। लवकर जायचं होतं पण ठीक आहे, हे पावसाचे दिवस आहेत पण तरी भरपूर गरमी होते। आता तरी पनवेलला आल्यामुळे जरा गारवा आहे, पण पुढे जाऊन भरपूर गरम होणार आहे। जेव्हा मी 11-12 वाजता रिटर्न येऊ, भरपूर जबरदस्त गरमी असणार आहे। तर मित्रांनो, माझा कंटेंट आवडत असेल, माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शिट 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 गेल्या वेळी ह्याच रोडवर गेल्या वेळी माझा ॲक्सिडेंट होता राहिलं होतं। आणि रस्ता भरपूर खराब आहे, तर इकडे ह्या पॉईंटला JNPTच्या ब्रिजवर आल्यावर कंट्रोल करा बाईक। बरं आहे पावसाची सुरुवात नाही आहे आज, उन्हापासून दिवस चालू झाला आहे। पावसामध्ये व्लॉग करायला जमत नाही। बापरे, केवढे मोठे खड्डे आहेत, जबरदस्त मोठे खड्डे आहेत, बापरे। मुंबई टू लोणावळ्याला जाणारा हा सगळ्यात बेस्ट रूटीन आहे। आता मी Insta 360 लावला आहे, त्याचे शॉर्ट्ससुद्धा बघा तुम्ही, खूप सुंदर येतात। आणि हा रस्ता एनी टाईम बेस्ट, क्लोज टू मुंबई। रिफ्रेशमेंटसाठी बाईकवर जर तुम्ही निघाल तर हा रस्ता अतिउत्तम, एक नंबर मजा येते। सकाळची धुकं आणि भरपूर दिवसांनी असं फॉगमध्ये यायला भेटलं आहे। लाईफ एन्जॉय करा, नेचर एक्सप्लोर करा। इथे आलं की क्लचचा जाम वास येतो, कारण मोठ्या मोठ्या गाड्या असतात त्यांचा क्लच जळतो इथे अशा रस्त्यांवर। आणि मोठ्या मोठ्या गाड्यांचा ॲक्सिडेंटसुद्धा होतं भरपूर रिस्की आहे। त्याच्यात लीन मारायला असे लीन येतात, मग हे लीन मारायला सुद्धा मजा येते भरपूर।
ट्रक्समुळे सगळी राईडची मजा खराब होते. काय बोलणार आता, आपण काय बोलू पण शकत नाही. बघा किती चांगला टर्न होता, तो टर्न एका गाडीमुळे खराब झाली. फोर व्हीलरनी याल तर असा ट्रकच्या मागे कधीच एवढ्या क्लोज गाडी घेऊन जाऊ नका. ब्रेक फेल होतात, सगळं फेल होतं आणि मग अशी गाडी अडकते. आता मी पोचलो आहे खंडाळा घाटवाल्या मेन ब्रिजवर. हा आहे पुणे एक्सप्रेस हायवे, जिथे बाईक्स अलाउड नाही आहेत, पण एका सर्टन पॉईंटपर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि तिथून एक अंडरपास येईल. त्या अंडरपासमधून सरळ तुम्ही खोपोली सिटीमध्ये जाऊ शकता. आता हा खंडाळाचा ब्रिज आहे. पुढे आम्ही मंकी पॉईंटला थांबून नाश्ता करणार आहोत. 2 मिनटं थांबूया, ऋषिकेश मागे राहिलं आहे. आता मंकी पॉईंटला पोचलो आहे. इथे आम्ही कॉर्न भजी मागवली आहे. समोर सनराईज होतो आहे. भूक लागली, जरा थांबलो इथे. आता कॉर्न भजी खाऊ आणि सरळ जाऊ. आम्ही आता इथे ह्या शॉर्टकट थ्रू जातो आहे. ट्रेन पास झाली की बॅरिकेड ओपन होईल. तर आज कडक ऊन आहे, तसं कोण दिसत नाही इथे टायगर पॉईंटला. मी आता टायगर पॉईंटपासून पुढे जातो आहे, तर ती फुलं आम्हाला थोडी पुढेच भेटणार आहेत. तर इथे थांबून अर्थ नाही. दोन्ही बाजूला आलेली आहेत कारवीची फुलं. आम्ही एक चांगला स्पॉट बघतोय जिथे असं चांगलं थांबून प्रॉपर शूट करता येईल. मित्रांनो, आम्ही इथे आलो आहे टायगर पॉईंटच्या पुढे आणि हे तुम्ही बघू शकता. लोक याला कारवीची फुलं म्हणतात, पण ॲक्च्युली ही कारवीची आहेत की नाही हे कोणालाच माहिती नाही. 2-3 रील्स बघितल्या होत्या, त्याच्यामध्ये काही लोक सांगतायत की कारवीची फुलं नाही आहेत. पण ठीक आहे, वीकडेमध्ये आलो आहे मी, एवढी गर्दी नाही, पण रस्त्याच्या कडेनीच आहेत सगळी फुलं. मधोमध बाईक आपली पार्क केली आहे एक तिकडे. तर आता आम्ही काही सिनेमॅटिक्स शूट करू आणि एन्जॉय करा तुम्ही पण. खूप लांबपर्यंत आहेत लोक, बघू शकता तुम्ही. तर आम्ही आलो आहे इथे, 2 तास गेले यायला. समोर कोरीगड पण दिसतोय आणि थोडा वेळ आम्ही आता शूट करू आणि मग जाऊ घरी. चला. आम्ही थोडंसं ना सेंटरला आलो आहे. इथे चारी बाजूनी कारवीची फुलं आहेत आणि लोक शूट करत आहेत. आणि एवढं काय मजा येत नाही, ऊन लागतं आहे आज भरपूर. पाऊस नाही त्यामुळे बरं वाटतं आहे. थोडंफार वारा पण सुटलं आहे. आता थोडं रील शूट करू आणि निघू इथून. तर मित्रांनो, सिनेमॅटिक्स तुम्हाला कसे वाटले कारवीच्या फुलांचे? लोक भरपूर आली आहेत, आज भरपूर ऊन आहे कडक.
तर इथून मला वाटतं आम्ही टॅन होऊनच जाणार आहे. आणि बरं वाटलं आम्ही ते शूट केलं आहे, रील्स शूट केलेत. लोक म्हणतात 7 वर्षांनी येतात इथे फुलं, आपण नेक्स्ट इयरसुद्धा ट्राय करू. आता परत 7 वर्षांनी अजून कुठे येणार आहेत हे आपण नेक्स्ट टाईम बघू आणि तिथेसुद्धा व्हिजिट करू. तर हीच होती व्हिडिओ मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला. तुम्ही लोक सबस्क्राईब करत नाही, नुसते व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही. तर मित्रांनो शूट झालं आहे आमचं आणि भरपूर ऊन झाले, 12 वाजले दुपारचे, भरपूर गरमी झाली. आता मी निघालो इथून मुंबईला जायला. हाच होता आजचा व्हिडिओ, हाच होता आजचा व्लॉग. असेच व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. आता मी जातो आहे घरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. ठीक आहे, असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.